आपल्यासोबत नेत्या सुषमाताई आहेत. सुषमाताई, नेमकं काय सांगाल की निशिकांत दुबे यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे टॅग करत की जर हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना तुम्ही बोलून दाखवा किंवा उर्दू भाषिकांना बोला. निशिकांत दुबेला तुडवायचा का आपटायचा का माझ्या मराठवाड्याच्या भाषेत चांगला खंगाळून हिसळून धुवायचा ते आम्हाला चांगलं कळतं. आम्ही त्याही दिवशी सांगितलं होतं की पहिल्यांदा हात आम्ही उचलत नाही, पण आमच्यावर कोणी हात उचलायची भाषा केली तर तो मुळापासून उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे, मराठी माणसात आहे. प्रश्न उरतोय तो भाजपाचा, कारण महाराष्ट्रातले अनेक मराठी आमदार, खासदार आणि मंत्री हे भाजपचे मराठी आहेत. आणि निशिकांत दुबे एकूण सगळ्या मराठी माणसांना बोललेला आहे. म्हणजेच निशिकांत दुबे इथल्या मराठी असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा बोललेला आहे. तर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवायचं की तुम्हाला तुडवायची भाषा जर निशिकांत दुबे करत असेल तर फडणवीस आणि शिंदे तुमच्या पाठीला कणा आहे का? तो असेल तर लावा ताकद. यामागे सूत्रधार कोण वाटतं तुम्हाला? ते सूत्रधार वगैरे हे जे सगळे असले खेळ आहेत ना, ते देवेंद्रजींना विचारा, कारण त्यांना अशा कळसूत्र्या बाहुल्या खेळायचा फार शौक आहे. शिवसेना ओपन किचन आहे, जे शिजतं ते दिसतं. आम्ही असले छुपून बाणे छुपे असे वार करत नाही. आम्ही निधड्या छातीने वार करणारी आणि वार झेलणारी माणसं आहोत. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, महाराष्ट्राला याचा किती फायदा होऊ शकतो ते दिसतंय की चित्र. ज्या पद्धतीने सगळे भाजपवाले असे अस्वस्थ झालेले आहेत, अस्थिर झालेले आहेत. शेलार कुरेशी सारख्या माणसाला ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन शानपण सांगावं लागत आहे, एकाच वेळेला एसन्शी आणि या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रेस घ्याव्या लागत आहेत, त्यांची अस्वस्थता, अस्थिरता आणि मानसिक असुरक्षितताच हे स्पष्टपणे सांगत आहे की ठाकरेंचं वैभव अजूनही तसंच शाबूत आहे आणि त्याची लकाकी जराही कमी झालेली नाही. भविष्यातही अजित पवार आणि शरद पवार जे एकत्र येऊ शकतात असं चित्र दिसतंय. कुणाचंही कुटुंब एकत्र असावं. इव्हन नितेश राणे, निलेश राणे मध्ये सुद्धा भांडण होऊ नये. कुणाचंही कुटुंब अबाधित असावं. आमच्यामध्ये आणि फडणवीसांमध्ये हाच फरक आहे प्रवृत्तीचा, की त्यांना कुणाचंही कुटुंब देखवत नाही एकत्र राहिलेलं. आम्ही मात्र म्हणतोय शत्रू जरी असला तरी त्याचं सुद्धा कुटुंब अबाधित राहिलं पाहिजे. आणि आदरणीय पवार साहेब असतील आणि दादा असतील, भाजपवाल्यांनी कितीही जोर लावला तरी जेव्हा कधी संकट काळ असेल तेव्हा दादा काय त्यांना विचारून येतील काय साहेबांकडे? एक आहेत, एक राहणार. धन्यवाद. या होत्या नेत्या सुषमाताई आले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.